रेल्वेच्या विस्तारीकरणामध्ये 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं भूसंपादनाचं काम सुरू आहे, परंतु अनेक लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या असल्यामुळे पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी रेल्वे परिषदेचं आयोजन करून लोकांमध्ये जो संभ्रम आहे ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्यासोबत स्वतः राजेंद्र गावित आहेत। गावित साहेब, काय सांगणार, नेमका ही कन्सेप्ट काय होती, कोणते काम चालू होतं, लोकांमध्ये काय समज गैरसमज होते? आज बोरावली पासून तर विरारपर्यंत 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं त्या ठिकाणी काम चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये वसईच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जवळजवळ 60 ते 65 ज्या इमारती आहेत त्या इमारती त्या ठिकाणी बाधित होत आहे आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी भूसंपादनाच्या बाबतीमध्ये भूसंपादन करताना त्यांना मिळणारं कॉम्पेन्सेशन, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचे त्या ठिकाणी जेवढ्या बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी एक डीम कन्व्हेन्स न झाल्यामुळे अजूनही त्या जमिनी बिल्डरांच्या नावाने आहे आणि म्हणून लोकांमध्ये संभ्रम होता की जर समजा ह्या इमारती जर तुटल्या किंवा रेल्वेने ॲक्विजिशन केलं, भूसंपादन केलं तर आम्हाला कॉम्पेन्सेशन मिळणार नाही आणि म्हणून त्यामध्ये लोकांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी म्हणजे आपला नाराजी होती, प्रचंड त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये शंका होत्या आणि म्हणून या संदर्भामध्ये सगळे रेल्वेचे चीफ इंजिनियर, त्याचप्रमाणे महसूल विभाग, त्याचप्रमाणे जे मुद्रांक शुल्क द्या किंवा DDR आहे या ठिकाणी DDRलाही आपण बोलवलं आणि याच्यातून आपण मार्ग काढण्यासाठी त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो आणि मला आशा आहे की इथल्या स्थानिक रहिवाशांना त्याचे 100% त्या ठिकाणी आपण देणार नाही। तर ही जी रेल्वे मार्गिका आहे याचा कितीचा कालावधी आहे आणि कधीपर्यंत पूर्ण होईल आणि सध्याची स्टेप जी आहे ती काय आहे? हे बघा की बोरावली पासून तर डहाणू पर्यंत ही जी आपली DFC आणि MRVCच्या माध्यमातून जे काही काम चालू आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी विरार पासून तर चर्चगेट पर्यंत विरार वसई मधले जवळजवळ 35 ते 40 लाख लोक दररोज प्रवास करतात आणि ही लोकांची गैरसोय बघता या ठिकाणी रेल्वेने 5वा आणि 6वा मार्ग त्या ठिकाणी निवडलेला म्हणजे त्या ठिकाणी नवीन ट्रॅक टाकतात आणि भविष्य काळामध्ये हे झाल्यानंतर मला आशा आहे की निश्चितच या ठिकाणी दळणवळणाच्या दृष्टीने या ठिकाणी लोकांना खूप मोठा एक सुखद त्या ठिकाणी दिलासा मिळणार। एकंदरीतच वसई विरार मधला वाढता क्राऊड लक्षात घेता या पश्चिम रेल्वेच्या मार्गिकेवर जी 5वी आणि 6वी मार्गिका जर या ठिकाणी झाली तर या ठिकाणच्या रेल्वे प्रवाशांना मात्र मोठा दिलासा मिळणार असल्याचं आश्वासन आणि आशा सुद्धा खासदारांनी व्यक्त केला आहे। विजय गायकवाड, विनायक मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।